नमस्कार मित्रांनो, तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? किंवा तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर कोणत्या गोष्टी आपण काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे की जमिनी खरेदी करत असताना आपण कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्रास होणार नाही. मी याच्या बऱ्याच केसेस बघतो की 10-10 वर्षापूर्वी जे खरेदी खत वगैरे झालेले आहेत आणि त्याचे लिटिगेशन म्हणजे आता त्याच्यावर दावा दुसऱ्या व्यक्तीने केलेला आहे आणि अशा भरपूर केसेस ह्या परत दिवाणी न्यायालयामध्ये येतात आणि मग खरेदी करून सुद्धा आपल्याला तो पश्चाताप होतो की अरे यार हे काय झालं. म्हणजे तुम्ही आपला घामाचा पैसा इन्व्हेस्ट करून ती जमीन खरेदी करता आणि भविष्यामध्ये त्या जमिनीवर काही वाद निर्माण होतो असं निदर्शनास येतं आणि मग तुम्हाला भरपूर पश्चाताप होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, जमीन खरेदी करताना आपल्याला काळजीपूर्वक कोणत्या गोष्टी बघायला पाहिजेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7/12 उतारा. मित्रांनो, आपण कोणती जमीन खरेदी करत असताना किंवा कोणीही पहिले आपण काय बघतो तर 7/12. 7/12 मध्ये त्या मालकाचं नाव आहे का? 7/12 मध्ये त्या मालकाचं नाव जरी असेल तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 7/12 मध्ये त्या मालकाचं नाव आहे म्हणजे तो त्या जमिनीचा मालक आहे असं होत नाही. तर तुम्ही म्हणाल हे काय, 7/12 वर नाव असेल म्हणजे तो त्या जमिनीचा मालक आहे. त्या जमिनीचा मालक असतो, परंतु त्या 7/12 वर त्याचं नाव कशा पद्धतीने आलेलं आहे ते आपल्याला बघावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी खरेदी खताने घेतलेलं आहे की वारसा हक्काने आलेला आहे हे आपल्याला ते बघावं लागतं, ते तपासावं लागतं. म्हणून जमीन खरेदी करताना पहिले 7/12 बघायचं. 7/12 वर त्याचं नाव आहे का? त्याच्यानंतर भोगवटादार वर्ग 1 आहे की 2 आहे, म्हणजे ती जमीन विकण्यास योग्य आहे की त्याच्यावर काही बोजा आहे किंवा ती कुळाची जमीन आहे. जर भोगवटादार वर्ग 1 असेल तर क्लिअर टायटल आपण समजू शकतो. त्यानंतर त्या मालकाचं नाव बघितलं, त्यानंतर फेरफारच्या नोंदी तपासणे गरजेचं आहे. म्हणजे गेल्या 30 वर्षामध्ये ती जमीन स्टेप बाय स्टेप बरोबर आता शेवटचं ज्याचं नाव आहे त्याच्या नावापर्यंत आलेली जमीन योग्य आहे की नाही याच्यासाठी आपल्याला सर्च रिपोर्ट काढावं लागतं. तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर तुम्ही सर्च रिपोर्ट घेणे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या जवळील वकिलांकडनं किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा सर्च रिपोर्ट घेऊ शकता. मित्रांनो, ऑनलाईन तुम्ही वेबसाईटवर जर गेलात, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन सर्च सुद्धा घेऊ शकता, मोफत सुद्धा घेऊ शकता आणि विकत सुद्धा म्हणजे चार्जेस देऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, सर्च रिपोर्ट बघितल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष जागेची मोजणी करणे गरजेचं आहे. म्हणजे त्याची हद्द कायम करून मोजणी करणे गरजेचं आहे की त्या जागेवर कोणाचं अतिक्रमण तर झालेलं नाही ना, किंवा आपल्याला जी जागा देणार आहे त्याचं ते अतिक्रमणमध्ये तर नाही ना. म्हणून प्रत्यक्ष सरकारी मोजणी करून घेणे आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर त्या जागेवर इतर अधिकारामध्ये कोणाचा बोजा तर नाही ना, म्हणजे कर्ज लोन वगैरे घेतले आहे की नाही ते सुद्धा तपासणे गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या बेसिक 3-4 गोष्टी तुम्ही चेक केल्यानंतरच तुम्ही पुढचा व्यवहार करू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, पहिले बघा 7/12 मध्ये त्यांचं नाव, फेरफारच्या नोंदी, सर्च रिपोर्ट घ्या. त्यानंतर प्रत्यक्ष जाऊन तिकडे तुम्ही जमिनीची मोजणी करून घ्या. मोजणी केल्यानंतर जर कोणाची हरकत नसेल आणि इतर अधिकारामध्ये कोणाचा अधिकार नसेल तर तुम्ही साधारण तशी जमीन खरेदी करायला हरकत नसते. परंतु तुम्ही जमीन खरेदी करण्यापूर्वी तुमच्या वकिलांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, अशाच माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सुद्धा करा. खूप खूप धन्यवाद.